दादांनी ही संधी देऊन खरंच मला खूप मोकळं केलं, खूप बोलता आलं आणि माहीत नाही मी बोलत गेले खूप मोकळं झाल्यासारखं वाटतं, खूप बरं वाटतं. तुम्हा सगळ्यांचे आभार. मला असं वाटतं की वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस जगात नसतो आणि असा श्रीमंत माणूस आपल्या नशिबात असणं हे आपलं गर्भ श्रीमंतपण असतं असं मला वाटतं. बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबाला शब्दात मांडावं एवढी मोठी मी नक्कीच नाही. आठवणी असतात, सरतही नाही, पुरतही नाही. आणि एक मात्र शेवटचं मला असं सत्य आहे असं वाटतं की ज्याची जागा तोच घेत असतो. पोकळी ती कायम आयुष्यात असते. त्याच्यासारखं कोणी असू शकतं पण तो नसू शकतो. मी आता आपणामध्ये येते आहे. आपण पण आपलं मन या प्रसंगी रितं करावं अशी मी विनंती करते. दिवंगत धनकर सरांच्या प्रती आपल्या मनात काही आठवणी असतील किंवा डॉक्टर पद्मरेखा यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपणा साऱ्यांचं स्वागत आहे. आज जागतिक कन्या दिन आणि या जागतिक कन्या दिनाचं औचित्य साधून सृजननी तुला व्यक्त व्हायला संधी दिली, तुला मोकळं व्हायला संधी दिली, त्याबद्दल सृजनचं कौतुक करतो. मदनरावांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझ्या काही आठवणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. धनकर ह्या कुटुंबाशी माझा संबंध माझ्या बालपणापासून आलेला आहे. हरिभाऊ धनकर आणि माझे वडील एका शाळेत शिक्षक. त्यानंतर एकनाथराव सराफांचे ते जावई. त्यामुळे एकनाथराव सराफ आणि धनकर ह्या कुटुंबाशी मी लहानपणापासून परिचित आहो. मदनरावांचा तसा तरी माझा परिचय तेव्हा झाला नाही, पण त्यांचे लहान बंधू हे माझे मित्र होते. माझा खरा परिचय झाला तो त्यांच्या व्याख्यानातून. अनेक व्याख्यानं मी त्यांची ऐकलेली आहेत. एस पी कॉलेजमध्ये व्याख्यानं व्हायची. राम शेवाळकरांची व्याख्यानं जेव्हा एस पी कॉलेजमध्ये व्हायची बालाजी वार्डामध्ये, तेव्हा त्यांचे प्रास्ताविक व्हायचं. ते मदनराव करायचे आणि त्या प्रास्ताविकातून बरंच काही कळायचं. बऱ्याच आठवणी आहेत. काही महत्त्वाच्या आठवणी मी सांगणार आहे, कारण इतरांना सुद्धा काही आठवणी सांगायच्या आहेत. माझ्या पहिल्या पुस्तकाचं म्हणजे कविता संग्रहाचं प्रकाशन जेव्हा झालं तेव्हा मदनराव प्रमुख अतिथी होते आणि ते केवळ माझ्या प्रेमामुळे. क्रौंच पक्षाच्या वधाचं कारण हे कवितेमुळे, म्हणजे कविता कशामुळे निर्माण झाली हा प्रसंग त्यांनी इतका रंगवून सांगितला होता की अक्षरशः त्यांचं व्याख्यान संपूच नाही असं वाटत होतं. तो एक प्रसंग. दुसरा एक प्रसंग असा आहे की आमच्या घरी, म्हणजे तुला घर माहिती आहे बापटनगरला, आम्ही सगळं कुटुंब, म्हणजे माझं कुटुंब कसं होतं सांगतो. डॉक्टर सालभ्रंत कुटुंब, माझं कुटुंब, वनवासी कल्याणाश्रम कुटुंब, अशी सगळी मंडळी, प्राध्यापक प्रकाश केळकर ह्यांचं कुटुंब, शेखर वाडळगावकर यांचं कुटुंब, नरखेडकर, इरफान पण त्याला उपस्थित होता आणि आपला आशिष पण त्याला उपस्थित होता. असं एक कौटुंबिक गेट टुगेदर माझ्या घरी केलेलं होतं. आणि अशा वेळी प्रत्येक जणांनी आपल्या घरून डबे आणले होते. वंदनाता इथे आहेत, त्या पण आलेल्या होत्या. आणि तो कार्यक्रम कौटुंबिक साहित्यिक असा पद्धतीचा कार्यक्रम होता आणि तो इतका रंगला. त्यावेळी पहिल्यांदा मी धनकर सरांना रात्री 11 वाजेपर्यंत माझ्या घरी बसलेलं बघितलेलं आहे. आणि त्यांना मी म्हणालो होतो की तुम्ही पण काही सांगा. तो म्हणे आज मला हा कौटुंबिक आनंद घेऊ द्या, कारण हा कौटुंबिक साहित्यिक आनंद मी पहिल्यांदा घेतो असं वाटतं. कार्यक्रम संपला. कार्यक्रम नव्हताच, कौटुंबिक गेट टुगेदर होतं. मी, डॉक्टर सालफळे आणि मदनराव आम्ही बाहेर त्या रस्त्यावर उभं असताना मी सहज एक प्रपोजल दिलं
आता मदनराव एक कार्यक्रम सृजनच्या मार्फत मला घ्यावासा वाटतो, कारण तुमच्याजवळ इतकं काही आहे, तर ते लोकांसमोर येऊ द्यावं, रसिकांसमोर येऊ द्यावं आणि फक्त तुम्ही बोलावं तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याबद्दल, असा मी प्रस्ताव दिला. मदनराव म्हणाले की मदन, बरोबर आहे तुझं, माझी पण इच्छा आहे, पण अडचण अशी आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, तेव्हा थोडंसं उन्हाळ्याचे दिवस जाऊ दे, नंतर आपण हिवाळ्यामध्ये कार्यक्रम घेऊ. पण नियती कशी असते बघा, त्यानंतर काही दिवसामध्ये त्यांना अर्धांगवाईचा झटका आला आणि त्यांची वाणी गेली. आम्ही ते वाणीला मुकले आणि त्यांच्या व्याख्यानाला आम्ही रसिकजण मुकलो. तो कार्यक्रम होऊ शकला नाही. अन्यथा त्यांच्या आयुष्याबद्दलचा डाटा या चंद्रपूरकरांपाशी झाला असता, मिळाला असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहिले. बरेच जण उपस्थित राहू शकत नव्हते, पण ते त्यांच्याच्याने होत नव्हतं तरी ते उपस्थित राहिले. त्या अवस्थेमध्ये ते सुद्धा ते येऊन गेले आणि आशीर्वाद देऊन गेले. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर सालफळेंची 2 पुस्तकं प्रकाशित करण्याची जेव्हा योजना होती, तेव्हा वंदनाताईंना माहिती आहे की त्याची एक प्रस्तावना मनोहर सप्रे लिहितील, म्हणजे गुलकंद आणि लेणी, अक्षर लेणी. एका पुस्तकाची प्रस्तावना मनोहर सप्रे लिहिणार होते, दुसऱ्या पुस्तकाची प्रस्तावना आणखी कोणी लिहिणार होते, त्यांनी लिहून पण दिली होती. पण परिमलकडे जेव्हा हे काम सुरू होतं तेव्हा मी जायचो. त्या परिमलनी कदाचित मदनराव सांगितलं असेल की असं असं डॉक्टर साहेबांचं पुस्तक प्रकाशित होत आहे, आणि त्यांना सांगितलं की त्याची प्रस्तावना मी लिहितो आहे असं त्यांना सांग. आश्चर्य वाटेल, त्या अवस्थेमध्ये सुद्धा परिमलला सांगून आणि परिमलनी ते लिहून घेऊन त्या पुस्तकाची, मला वाटते गुलकंदची प्रस्तावना मदनरावनी त्या अवस्थेत लिहून दिली आणि त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना झाला. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट की पुस्तक प्रकाशनाला 2 किंवा 3 पुस्तक प्रकाशनाला जेव्हा शांतारामजी आले आणि मदनराव धनकर जेव्हा अर्धांगावाईने आजारी पडले, तेव्हा शांतारामजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते त्या कार्यक्रमामध्ये, की साहित्य संमेलनामध्ये मी मदनराव धनकरांकडून इतकं काम करून घेतलं की त्यामुळे कदाचित त्यांच्या त्या प्रेशरमुळे म्हणा कदाचित हा प्रसंग आला असेल, त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि शेवटचा एक प्रसंग सांगतो. आम्ही नेहमी डॉक्टर सालफळेंकडे गप्पा मारत बसायचो. एकदा मदनराव पण आले होते आणि त्यांनी एक योगायोग सांगितला. म्हणे, मदन, तुझं नाव पण मदन, माझं नाव पण मदन, पण माझं नाव खरं नाव काय आहे माहिती आहे का? म्हटलं माहिती आहे, कारण ते माझ्या वडिलांचं नाव आहे. म्हटलं म्हणजे मुलाचं नाव मदन, ह्यांचं नाव मदन, माझ्या वडिलाचं नाव पुरुषोत्तम, ह्यांचंही नाव पुरुषोत्तम. हा योग त्यांनी जेव्हा सांगितला तेव्हा डॉक्टर सालफळे सुद्धा आश्चर्यचकित झाले. म्हटलं हे मला माहिती नव्हतं एवढं, ते मी एकदम सांगितलं. पण खरंच आहे, जेव्हा जेव्हा मी डॉक्टर साहेबांच्या पुस्तकांसाठी जायचो तेव्हा कधीतरी वर जाऊन बसायचो आणि त्यांना सांगायचो. ते असं भरभरून यायचं त्यांना. आणखी एक शेवटची गोष्ट, जेव्हा बाबूराव आवळे यांच्या ध्यास या कविता संग्रहाचं प्रकाशन करायचं ठरवलं, तेव्हा मला त्यांचा मुलगा सुहासने विचारलं होतं की ती येऊ शकतील का? म्हणलं नाही, हे जर करायचं असेल, कारण त्यांची इच्छा एवढीच होती की पहिल्या साहित्य संमेलनामध्ये मदनराव आणि शांतारामजी हे बाबूराव आवळेंकडे स्वतः गेले आणि तेव्हाचं स्वागत गीत हे पहिल्या साहित्य संमेलनाचं बाबूराव आवळेंकडून लिहून घेतलं त्यांनी आणि ते लिहून दिलं. तर ती आठवण होती सुहासला, पण म्हटलं ते येऊ शकणार नाही. म्हणून जेव्हा मी आणि सुहास त्यांना ते ध्यास पुस्तक द्यायला गेलो तेव्हा ते अक्षरशः रडले. म्हणजे ज्यांच्या पुस्तकासाठी मी उपस्थित राहायला पाहिजे होतो तिथं मी उपस्थित राहू शकलो नाही याची खंत त्याने
स्वतःच्या डोळ्यातून व्यक्त केली. खरंच एवढा माणूस, मोठा माणूस चंद्रपुरात होणे शक्य नाही. पण जसे ते तुझे बाबा आहेत, तसे ते आमचे ज्येष्ठ बंधू होते, याचा आम्हालाही गर्व आहे. पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पद्मरेखा, माझा तुला एक प्रश्न आहे. चांदागडच्या नोंदी प्रकाशित होणार होतं, काय झालं त्याचं?